गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वप्रथम परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार. पूजनीय गुरुमाऊली आदरणीय हरिभक्तपरायण सौ सविताताई खरवडे यांना वंदन. मी श्री साईनाथ दुधराम मस्के ब्रह्मपुरी चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरी द्वारा आयोजित प्रवचनमालेत आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. सर्व अभ्यासू श्रोत्यांना नमस्कार करतो. गत 6 वर्षांपासून दरवर्षी आपण चातुर्मास उत्सव साजरा करीत आहोत. त्यात श्रीकृष्ण, देवी भागवत, दासबोध, ग्रामगीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा या ग्रंथांचा अभ्यास व त्यांचे पारायण आपण सर्वांनी केले. यावर्षीसुद्धा भावार्थ एकनाथी भागवत या ग्रंथाचे पारायण गेली 4 महिन्यांपासून 190 मंदिरांमधून करतो. त्याचा अभ्यास व्हावा या उद्देशाने विविध ओबीवरील प्रवचने अनेक अभ्यासू साधकांच्या मुखातून ऐकण्याचे भाग्य आपण सर्वांना लाभले आणि आजसुद्धा त्याच ग्रंथातील मी आत्मा स्वानंद घन ऐसा अखंडत्वे परमानंद प्रत्यक्ष पदाचा हा निजबोध स्वये गोविंद बोलला अध्याय 28 या ओबीवरील प्रवचन आदरणीय हरिभक्तपरायण डॉक्टर सुनील नारायणराव लुले सर यांच्या मधुर वाणीतून ऐकता येणार आहे. हरिभक्तपरायण डॉक्टर सुनील नारायणराव लुले हे यवतमाळचे प्रख्यात होमिओपॅथ होत. सायन्स व होमिओपॅथीचे शिक्षण एकाच वेळी पूर्ण केले. भारतातील नामवंत व राष्ट्रपतींचे सल्लागार डॉक्टर जुगल किशोर दिल्ली यांचे जवळ अनुभव घेऊन ते प्रॅक्टिसला लागले. दरम्यान वडिलांच्या कडूनच नाथ भागवताचे श्रवण केले व संपूर्ण भगवद्गीता मुखोद्गत केली. वयाचे 54व्या वर्षी आपली प्रॅक्टिस मुलगा व सुनेच्या स्वाधीन केला. वडिलांचा अत्यंत शांत स्वभाव व दूरदृष्टीमुळे ते डॉक्टर काका व मंदाताईंकडे वळले. पितृ आज्ञा हाच आदेश मानून त्यांनी डॉक्टर काकांचा अनुग्रह घेतला व पुढे प्रस्थानत्रयींचा अभ्यास करून त्यांनी शांकर अद्वैत वेदांत सांगण्यास प्रारंभ केला. त्यांच्या घरात 4 पिढ्यांपासून अद्यापही रोज नाथ भागवत निरूपण सुरू आहे. दासबोध, तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, पंचदशी व आचार्यांची प्रकरण ग्रंथ अभ्यास वर्गात रोजच नित्यनेमाने अभ्यासले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून हा अभ्यासवर्ग रोज सकाळी सुरू आहे. ह्या अभ्यासाचे नित्यश्रवणातून अभ्यासार्थीही तयार झालेत व ते साधक प्रवचने करू लागलेत. ते आज आपणास वरील ओवी समजावून सांगणार आहेत. मी आदरणीय हरिभक्तपरायण डॉक्टर सुनील नारायणराव लुले सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रवचनास सुरुवात करावी. वंदू आचार्य शंकरू जो ग्रंथार्थ विवेक चतुरू सारुणी कर्मठतेचा विचारू प्रबोध दिन करू प्रकाशिला. जो सद्गुरु भक्तीचा शृंगार जो ज्ञान वैराग्याचे भांडार जो सच्चिदानंद एकाकार त्या एकनाथा नमस्कार एकपणे. जो जनार्दन स्वामींचा लाडका जेणे भवसमुद्री भागवत नौका घालोनी तारिले भाविका. जो परमसखा संतांचा सद्गुरुनाथ महाराज की जय. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. कृपा कटाक्षाच्या किरणे
मोह समुद्राचे आटणे, घडे जय त्या श्रीकृष्णे, वन्नू तया ते श्रीराम. सदाशिवसमारंभाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुनम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य श्रीमद आद्य शंकराचार्य यांना नमन करतो. शंकराचार्यांच्याच परंपरेमध्ये असलेले श्रीमद अद्वैत संप्रदायातले शांती ब्रह्म नाथ महाराजांना नमन करतो. आनंद ब्रह्म सद्गुरु डॉक्टर काकांना नमन करतो. आणि आजच्या प्रवचनाला प्रारंभ करतो. श्री चातुर्वास सेवा समिती ब्रह्मपुरी यांचा दैदिप्यमान उत्साह आणि खरोखर त्यांची चिकाटी दरवर्षी ब्रह्मपुरीला प्रवचन होतात. आणि कोरोना कालावधीत सुद्धा नेटाने त्यांनी ते चालवले. मागल्या वर्षीच्या इतक्या परिस्थितीमध्ये आणि याही वर्षी ती प्रवचन सर्व कार्यकर्त्यांनी चालवली. त्याबद्दल ब्रह्मपुरी चातुर्मास समितीच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनःपूर्वक अभिवादन करतो. ब्रह्मपुरीच्या प्रमुख आदरणीय सौ सविताताई खरवडे या ब्रह्मपुरीच्या लोकांच्या प्रेरणास्थान आहेत. आणि अशा प्रेरणास्थानामुळे अनेक नवीन लोक तयार होतात. डॉक्टर काकांची इच्छा आहे की शास्त्र शुद्ध शांकर अद्वैत वेदांत सर्वदूर पसरला पाहिजे आणि जगाचं कल्याण झालं पाहिजे. हा वसा उचलून आदरणीय सविताताईंनी चातुर्मास सेवा समिती स्थापन करून 4 महिने अनेक वक्त्यांचे अद्वैत वेदांत पर प्रवचन ठेवले. या वर्षी विशेषत्वे करून नाथ भागवत हा विषय घेतलाय. दरवर्षी त्यांचा एक ग्रंथ असतो आणि या सर्व प्रवचनांमध्ये पहिल्या वर्षी सोडल्यानंतर बाकी सर्व वर्षी मी जॉईन झालाय याचा मला अत्यंत आनंद होतो. माझा सहभाग आहे, आम्हा उभयतांचा सहभाग आहे. नाथ महाराजांची सेवा करायला मिळते आणि तुम्हा सर्व मंडळींबरोबर सांगण्याच्या निमित्ताने मला अध्ययनाची एक संधी मिळते. माझ्या अध्ययनाच्या संधीला तुम्ही प्रोत्साहित केल्याबद्दल आदरणीय सौ सविताताई व चातुर्मास सेवा समिती यांचं मी मनःपूर्वक आभार मानतो. विषय ज्ञानपर दिलाय आणि तुम्हाला कठीण विषय देणार असं सांगून दिलेलं आहे. त्यांनी ज्यार्थी मला कठीण विषय दिलाय त्यार्थी मी तो करू शकेल हा विश्वास त्यांच्यामध्ये आहे. आणि त्यांचा विश्वास सांभाळण्यासाठी मला माझा अभ्यास नेटाने करण्याची गरज आहे आणि तो प्रयत्न मी करतो आहे. तो सांभाळला गेला की नाही हे तुम्ही मंडळी सांगू शकाल. आपल्याला त्याचं योग्य आकलन होणार आहे, कारण आपण असंख्य वक्त्यांना ऐकलं आहे. विषयाची खोली, विषयाचा दर्जा सांगत असताना सांगणाऱ्याची उंची आणि बारकावे
याबाबत आपण श्रोते निष्णात आहात. आदरणीय सविताताईंच्या हाताखाली तयार झाले आहात. त्यामुळे आपल्या समोर परीक्षा देण्यात मला आनंद होतोय. एकनाथी भागवतातल्या 28व्या अध्यायातला दुसऱ्या खंडातला अध्याय 28 ओवी क्रमांक 239 239 ही अध्ययना करता दिली आहे, चिंतना करता दिली आहे. यावर माझं चिंतन मांडावं आणि मी विवेचन करावं या अनुषंगिक मी प्रयत्न केले आहे. ओवी आहे, मी आत्मा स्वानंद कंद ऐसा अखंडत्वे परमानंद. मी आत्मा स्वानंद कंद ऐसा अखंडत्वे परमानंद. प्रत्यक्ष पदाचा हा निजबोध स्वये गोविंद बोलिला. नाथ महाराजांची ओवी आहे. फार सुंदर ओवी आहे. लोकातला अत्यंत बारकावा व्यक्त केलेली ओवी. आत्मा स्वानंदाचा कंद आहे अशा बोधाने अखंड परमात्म स्थितीत राहणे हा प्रत्यक्ष पदाचा अर्थ गोविंदाने सांगितलेला आहे. हा याचा वाच्यार्थ झाला. मी आत्मा स्वानंद कंद ऐसा अखंडत्वे परमानंद. प्रत्यक्ष पदाचा हा निजबोध स्वये गोविंद बोलिला. गोविंदांनी सांगितलं, प्रत्यक्ष भगवंतांनी हे सांगितलं. हा चौथ्या चरणाचा अर्थ आहे आणि बाकी 3 चरण अतिशय सखोल आहे. पहिला आहे, मी आत्मा स्वानंद कंद. चिंतनाला प्रारंभ केला आणि मला माझे शाळेचे दिवस आठवले. आपण सगळेच जण आपल्या शाळेच्या काळामध्ये एका स्थितीत असायचं. आमच्या गावामध्ये आमची शाळा खूप नावाजलेली होती. खूप नावलौकिक होतं आमच्या शाळेचं. त्यामुळे दुरून दुरून आमच्या शाळेत विद्यार्थी येत असत आणि बाहेर गावाहून आणि अन्य शाळातून विद्यार्थी आमच्याकडे येत असत. कारण इंग्लिश मिडियम स्कूल एकच होती आणि ती सरकारची दर्जेदार ती आमची शाळा होती. इंग्लिश मिडियम असणारी एकच स्कूल. सगळ्या शाळेतले टॉपर्स तिथे यायचे आणि मग शाळेत जायचं. तेव्हा सगळ्या तासांना सगळे शिक्षकांना विद्यार्थी नवीन असायचे म्हणून पहिल्या दिवशी आपला आपणच परिचय द्यावा असं शिक्षक सांगत असत. आणि शिक्षक वर्गात आल्यानंतर त्यांना त्यांच्यासाठी सन्मानाने उभं राहिल्यानंतर ते आम्हाला बसायला सांगायचे आणि म्हणायचे, आपला परिचय द्या. परिचय द्यायचा म्हणजे काय आहे, मी कोण आहे हे सांगायचं, कुठे राहतो हे सांगायचं आणि मला मोठं झाल्यावर काय व्हायचं आहे हे सांगायचं. अशी पद्धत होती. या 3 प्रश्नांची उत्तरं प्रत्येकाने द्यायची असायचे आणि आम्ही त्यानुसार उत्तर द्यायचं. मी, माझं नाव अमुक अमुक, अमुक अमुक व्यक्तीचा मुलगा म्हणजे मनुष्य, अशा अशा ठिकाणी राहतो, पत्ता. आणि मोठं झाल्यावर कोणी सांगायचं, डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला वकील व्हायचंय, इत्यादी इत्यादी इत्यादी. हा सामान्य ट्रेंड आहे, ज्या ट्रेंड मध्ये आम्ही गुजरलो किंवा गेलो आणि सगळेच जण जातात. पण नाथ महाराजांचा परिचय बघा, भगवंताचा परिचय बघा.
नाथ महाराज म्हणजे भगवत स्वरूप आणि भगवत स्वरूप म्हणजे नाथ महाराज, हे हळूहळू उलगडा व्हायला लागेल. मी आत्मा स्वानंद कंद. आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येकाने स्वतःचं नाव सांगत असताना अमुक अमुक असं नाव सांगितलं आणि अमुक व्यक्तीचा मुलगा असं सांगितलं, म्हणजे मी मनुष्य आहे असं सांगितलं. पण मी आत्मा आहे असं कोणी नाही सांगितलं. या ठिकाणी पहिला परिचय आहे आणि तो वास्तविकतेचा परिचय आहे. मी आत्मा. मी आत्मा आहे असं कोणी म्हटलं नाही. मी आत्मा आहे हे स्वतः भगवंत म्हणतात किंवा संत म्हणू शकतात. मी आत्मा आहे असं म्हणण्याची ताबई नाही कोणाची, विषाद नाही कोणाची. मला माझा परिचय आठवला आणि संत स्वतःचा परिचय करून देतात तो आठवला. नायम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मणा क्षत्रिय वैश्य शूद्रा न ब्रह्मचारी गृही वनस्तो भिक्षुर्न चाहम निजबोध रूप. परिचय करून दिलाय हस्तामलकांनी. नायम मनुष्यो न च देवाः न यक्षाः न ब्राह्मणाः न वैश्याः न क्षुद्राः न ब्रह्मचारी गृही वनस्थो. मी भिक्षू नाही, मी संन्यासी पण नाही. भिक्षुर्न चाहम निजबोध रूप. मी निजबोध रूप आहे. या ओवीमध्ये निजबोध हा परिचय करून दिलाय. या परिचयात ओवीमध्ये 3 परिचय करून दिले. स्वतःचे तिन्ही अँगलनी परिचय करून दिले आहे आणि तिन्ही अँगलनी परिचय होणं हे स्वतःचा खरा ओळख होणार. मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे. तू आहेस तरी कोण? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. शंकराचार्यांनी स्वतःचा परिचय करून दिलाय. हस्तामलकांनी स्वतःचा परिचय करून दिलाय. नाथ महाराज स्वतःचा परिचय करून देतात. मी आत्मा स्वानंद कंद. नाथ महाराज गोविंदाच्या मुखातून स्वतःचा परिचय करून देतात. त्या एकनाथा एकपणे. नमस्कार त्या एकनाथा एकपणे. एकनाथांना द्वैतत्वाने नमन सुद्धा करता येत नाही, एकत्वानेच नमन करता येतं, म्हणून तर त्यांचं नाव एक शब्द आहे. तिथे 2 शब्द अभिप्रेतच नाही असे नाथ महाराज आहेत. भगवंतानी स्वतःचा खराखुरा परिचय करून दिला आहे. एकादश स्कंदामध्ये भगवंतानी करून दिलेला परिचय नाथ महाराजांनी न टिपताच नोंदवून ठेवला आहे. बरोबर टिपलाय आणि ओवी तयार केली. मी आत्मा स्वानंद करतो. पण एवढे दिवस शाळेमध्ये मला मी मनुष्य आहे असा परिचय द्यावा लागला. यांना असा परिचय का द्यावा लागला नाही? मला असं कसं वाटलं नाही की मी परमेश्वर आहे. नाथ महाराजांना का वाटावं याचं उत्तर शोधायचा प्रयत्न केला आणि उत्तर शोधताना लक्षात आलं की नाथ महाराज शांती ब्रह्म होते. जे सरोवर शांत असतं त्या शांत सरोवरामध्ये चंद्राचं किंवा स्वतःचं प्रतिबिंब स्पष्ट दिसतं. नाथ महाराज शांत ब्रह्म होते. काय नाव आहे नाथ महाराजांचं? उपाधी नव्हे आहे, बिरुदावली आहे. नाथ महाराजांची बिरुदावली आहे. त्यात शांती ब्रह्म हा शब्द आहे. शांती ब्रह्म नाथ महाराजांना असं भासलं. लगेच नाथ महाराजांनी ते आपल्या ओवीमध्ये टिपलं. कारण नाथ महाराज शांती ब्रह्म होतेच. मी मात्र अशांत आहे.
मी मात्र अस्थिर आहे. मी अस्वस्थ आहे. म्हणून मला मी ब्रह्म असून सुद्धा कळलं नाही आणि त्यांना ते ब्रह्म आहे हे कळलं. असं का बरं झालं असेल, याचा थोडासा छडा लावण्याचा चिंतनातून प्रयत्न केला आहे. गढूळ पाण्यामध्ये, अस्वच्छ पाण्यामध्ये, घाणेरड्या पाण्यामध्ये आपला चेहरा स्पष्ट दिसत नाही, हे सगळ्यांना मान्य आहे. ज्याच्या अंतःकरणात मल नावाचा दोष आहे, ज्याच्या अंतःकरणात अडी आहे म्हणजे गढूळता आहे, ज्याच्या अंतःकरणात कपट आहे, ज्याच्या अंतःकरणात मत्सर आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये हेवे दावे आहेत, ज्याचं अंतःकरण मलदोषाने गढूळ झालं आहे, त्याला आत्मबिंब दिसणार नाही. कारण मलदोष हा तमो गुणाच्या आधिक्यामुळे आलेला असतो. म्हणून मी आत्मा आहे असा पुसटचा विचार सुद्धा त्यांच्या अंतःकरणात आलेला नाही, माझ्या अंतःकरणात आला नाही. कारण स्थूल देहाचा विचारच माझ्या अंतःकरणात येतो. मी देह आहे असं वाटतं. नाच महाराजांना स्थूल देहाचं प्रतिबिंब दिसलंच नाही. कारण शांती ब्रह्म होते, चित्त शुद्ध होते, वेदविहित निष्काम कर्माने शुद्ध चित्त ज्याचं झालं असतं आणि स्थिर चित्त ज्याचं असतं, ज्यातनं चांचल्य निघून गेलंय. शुद्ध चित्त आहे म्हणजे तमगुण निघून गेलाय, स्थिर चित्त आहे म्हणजे रजोगुण निघून गेले. त्याला स्वतःचं प्रतिबिंब स्पष्ट दिसणार आणि स्वच्छ दिसणार. स्वामी विवेकानंदांचं उदाहरण देतो. स्वामींनी सांगून ठेवलं होतं, एका ठिकाणी प्रवचनाला जायचं होतं आणि येणारी मंडळी काही लवकर आली नाही. भगिनी मंडळातले प्रवचन होतं आणि ठरल्याप्रमाणे सगळ्या उशिरा आल्या, अमेरिकेत असून सुद्धा. बसले स्वामी, बसल्या बसल्या समाधीस्थ झाले. भगिनी निवेदिता बोलवायला आल्या तेव्हा स्वामीजी समाधीस्थ होते. भगिनींनी आवाज दिला, गुरुचरणांना स्पर्श केला, वंदन केलं आणि म्हणले चला प्रवचन. स्वामीजी उठले, डोळे उघडले, जड नेत्रांनी चढलेल्या नेत्रांनी, चढणे शब्दाचा अर्थ ऊर्ध्वगतीने नेत्र जाणे, ती एक योगातली प्रक्रिया आहे. ज्यात डोळे उघडल्यानंतरही आपण आपल्याला लवकर दिसत नाही. जर बारकाईने पाहायचं असेल तर पंढरपूरच्या पांडुरंगाची ऊर्ध्वदृष्टी आहे. तशी स्वामी विवेकानंदांची होती. कसे बसे स्वामी उठले, समाधीस्थ होते, व्युत्थान झालं आणि उठले आणि बघायला लागले. बघता बघता त्यांच्या लक्षात आलं की डोळे काही बरोबर जागेवर येत नाही. आरशासमोर उभे राहिले, डोक्याला हात लावला, म्हणलं तू डोका आहेस. डोळ्याला हात लावला, म्हणले तू डोळे आहेत. कान, नाक, चेहरा, त्याच्यावर हात फिरवला आणि वारंवार समजवलं की बाबा रे तू देह आहेस, बाबा रे तू देह आहेस. आम्हाला सारखं समजवावं लागतं की मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे. आत्मा आणि ब्रह्म हे समानार्थी शब्द. नाथ महाराजांना तू देह आहे असं स्वतःला समजवावं, विवेकानंदांना तू देह आहे असं स्वतःला समजवावं लागलं. त्यानंतर ते प्रवचनाला जाऊ शकतो. मलदोष औषधापुरता सुद्धा सापडत नव्हता, अशी स्वामींची परिस्थिती होती. दुसरा मुद्दा,
नाथ महाराजांनाच मी आत्मा आहे कसं कळलं, आम्हाला का नाही कळत? हा दुसरा मुद्दा. वाहत्या आणि खळखळ अशा वेगवान पाण्यात चेहरा दिसेल का हो? नाही, नक्कीच नाही. आता पाणी स्वच्छ आहे पण स्थिर नाही आहे. स्वच्छ आहे, नितळ स्वच्छ आहे, पण स्थिर नाही आहे. असं चंचल आणि प्रवाही पाण्यामध्ये आपला चेहरा दिसत नाही. याचा अर्थ अस्थिर अंतःकरणात, विक्षेपयुक्त अंतःकरणात, चंचल असं अंतःकरणात, अस्वस्थ अंतःकरणात आत्म्याचं प्रतिबिंब दिसत नाही. आणि हे चांचल्य रजोगुणामुळे असतं. आम्ही रजोगुण प्रवण आहोत, निपुण आहोत. तमोगुण आणि रजोगुण हे आधिक्याने आमच्यामध्ये असल्यामुळे आमचं चित्त चंचल असतं आणि मलिन असतं. तमोगुणामुळे मलिनता, रजोगुणामुळे चांचल्य. आणि अशा तम आणि रजप्रधान अंतःकरणात आत्मा किंवा त्याचे प्रतिबिंब दिसण्याची शक्यता नाही. जसं गढूळ आणि वाहत्या पाण्यामध्ये पाण्याचं प्रतिबिंब दिसत, चेहऱ्याचं प्रतिबिंब दिसत नाही, तसं रजस्तम प्रधान अंतःकरणामध्ये आत्म्याचं प्रतिबिंब दिसत नाही. म्हणून अंतःकरण स्वच्छ पाहिजे, अंतःकरण नितळ पाहिजे, अंतःकरण पारदर्शक पाहिजे. याचा अर्थ मलविहित पाहिजे. दुसरं, अंतःकरण स्थिर असावं लागतं, शांत असावं लागतं, स्वस्थ असावं लागतं. याचा अर्थ चांचल्य विहित असावं लागतं. याचा अर्थ तमप्रधानता आणि रजप्रधानता चालत नाही, चालत नाही, चालत नाही. काय होतं? म्हणून आम्हाला मी आत्मा आहे असं कळत नाही, मी ब्रह्म आहे हे कळत नाही. मग आता मला ह्या दोन गुणांची उचल बांगडी केली पाहिजे. त्यांना कुठे लावलं पाहिजे? वेठीस धरलं पाहिजे. मी सांगेन तसं वागत असाल तर राहा, नाही तर चलो गेट आउट. आता त्यांना गरजेपुरता वापरून घ्यायचा आहे. झोपण्यापुरता तमोगुण, जेवण्या खावण्या करते रजोगुण. बाकी वेळ या गुणांची गरज किती आहे? अल्पीशी आहे. आता प्रवचन करतोय, रजोगुण आहे, तेवढ्या वेळ पुरता त्याला वापरून घ्यायचा. टीव्ही पाहण्याकरता वापरायचा नाही. म्हणून मला माझ्यातल्या या दोन गुणांची उचल बांगडी करावी लागणार आहे. म्हणजे रज आणि तम यांच्यावर लगाम किसून या दोघांना माझ्या स्वाधीन करून घ्यायचं आहे. म्हणजे माझं साधनेचं पुढचं काम सोपं होणार आहे. याचा अर्थ देह निर्वाहापुरता या दोन गुणांचा वापर करायचा आहे, एरवी करायचा नाही. मी आत्मा हे कळण्यासाठी एवढं पथ्य पाळलंच पाहिजे. एक उदाहरण आठवलं आणि तेवढं उदाहरण देतो. टू व्हीलर जर सुरू करायची असेल तर पहिल्यांदा तिला स्टँडवर ठेवावं लागतं आणि नंतर तिला स्टार्ट करावं. पण चालवताना मात्र स्टँड काढून मग चालवत न्यावी लागते. मधला जो स्टँड आहे मोटरसायकलचा, त्या मधल्या स्टँडवर मोटरसायकल असते. चालू केल्यानंतर हळूच मागचं चाक थोडस फिरल्यासारखं होतं आणि मग ब्रेक दाबून ते थांबवायचं आणि स्टँड वरून गाडी काढायची, नंतर गाडीला ऍक्सिलरेटर द्यायचं. तसं गरजेपुरता या दोन गुण वापरायचे आहे, पण त्यांची लुडबुड भासता कामा नये. नाथ महाराजांच्या ताब्यात ही दोन गुण दिली म्हणून त्यांना मी आत्मा आहे हा विचार घेता आला. मला मी आत्मा आहे हा विचार खरा वाटत नाही, कारण रजतमाचा बोलबाला आहे. रजतमाचा
स्वामित्व आहे माझ्या अंतःकरणावर. नाथ महाराजांच्या ताब्यात रजोगुण होते आणि तमोगुण होते. मी रजोगुण आणि तमोगुणाच्या ताब्यात आहे एवढा फरक आहे. म्हणून मी आत्मा आहे हा त्यांचा विश्वास होता, कारण दोन गुण त्यांच्या ताब्यात होते. भगवान शंकर हे रजोगुणाचे स्वामी आहेत, म्हणजेच रजोगुणाचे अधिपती. भगवान शंकराच्या स्वाधीन भगवान शंकर हे तमोगुणाचे स्वामी आहेत आणि तमोगुणाचे अधिपती आहेत. भगवान शंकराच्या स्वाधीन तमोगुण राहत असे. ब्रह्मदेव हे रजोगुणाचे स्वामी आहेत, म्हणजेच रजोगुणाचे अधिपती आहेत. रजोगुण हा ब्रह्मदेवाच्या स्वाधीन म्हणजे अधिपती होता. म्हणून रजोगुण जर ब्रह्मदेवाच्या स्वाधीन होता, तर त्याच रजोगुणाच्या माध्यमातून अखिल ब्रह्मांडाची त्यांनी उत्पत्ती केली आहे. अखंड जीव, असंख्य जीव आणि अखिल ब्रह्मांड उत्पन्न केले आहे. या असंख्य जीवाची मानव जातीला केवढी गरज आहे मला सांगा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, एवढी गरज आहे. आणि म्हणून गुण भगवंताच्या स्वाधीन आहेत, तमोगुण शंकराच्या स्वाधीन आहे आणि रजोगुण हा ब्रह्माच्या स्वाधीन आहे. त्यांची निर्मिती नंतर निर्मित पदार्थ, अंतःकरणाची गुंतवणूक नव्हती. म्हणजे प्रलय काळात देखील जगत आणि ब्रह्मांडाची आसक्ती अजिबात नव्हती. म्हणून आपले कार्य आटोपले की ह्या देवता ते कार्य ठेवून निघून जातात. इतकंच काय, सत्वगुणाचे अधिपती स्वामी भगवान विष्णू सुद्धा जगत सांभाळण्यात अडकता कामा नये, म्हणून ते शांतपणे त्रयस्थपणे बघतात आणि श्रेष्ठ आहे, कारण त्यांच्या आनंदाला धक्का लागत नाही. म्हणजे काय हो, भगवान विष्णूंच्या आनंदाला धक्का लागत नाही. याचा अर्थ काय घ्यायचा आपण? याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा, हा महत्वाचा भाग आहे. आणि तो आम्ही या ठिकाणी निवडतो. भगवान स्वानंद कंद आहेत. पहिल्या ओबीतला दुसरा शब्द, मी आत्मा स्वानंद कंद. कंद म्हणजे मूळ. जे मूळ असतं त्याला कंद असं म्हणतात. मोठं मूळ असतं. गाजराचा कंद, मुळाचा कंद, नवलगोलाचा कंद. आणि हे नवलगोल वगैरे शब्द समजत नसेल तर बीट हा कंद आहे. आपण जे बीट खातो लाल रंगाचं रक्तवर्धक, तो कंद आहे. तसा भगवंत हा स्वानंदाचा कंद आहे. स्वानंदाचा कंद हरी हा देवकी नंदन पाहिला. तो देवकी नंदनच स्वये गोविंद बोलिला इथे बोलतोय. आणि तो म्हणतो की कंद म्हणजे मूळ, आणि जिथे मूळ असतं तिथे झाड उगवतं. जे बीज तेच वृक्ष. आंब्याच्या कोईपासून आंबाच उपजतो. आंब्याच्या कोईपासून आंबाच उपजतो. सिंहापासून सिंह होतो. पोपटापासून पोपट होतो. ज्वारीपासून ज्वारी. आणि गहू तांदळापासून गहू तांदळ होतात. मग स्वानंदाच्या कंदापासून कोण होईल? स्वानंदच होईल. आत्मा स्वानंदाचा कंद आहे, तर त्यापासून जे निर्मिती झालेला हा मनुष्य रूपी देह आहे, हा स्वानंदच आहे की हो. मला अज्ञानामुळे दुःख वाटताय, हा माझा भ्रम झालेला आहे. वास्तविक मी स्वानंद आहे. जगातील विषय आणि व्यक्ती, वस्तू आधी मिळणारं जे समाधान आहे त्याला सुख म्हणतात. प्रत्येक विषय, व्यक्ती, वस्तू एक तर ह्यांच्यापासून सुख तरी मिळतं किंवा दुःख तरी मिळतं. उदाहरणार्थ, लाडू खाल्ले तर सुख मिळतं, अजीर्ण झाले तर दुःख.
मुलगी माहेरी असली की सुख वाटतं, सासरी गेली की दुःख होतं. ताप निघाला तर दुःख होतं, पण सर्पतज्ञ त्याला घेऊन गेला तर सुख होतं. म्हणजे कुठल्याही विषय किंवा व्यक्तीपासून एक तर सुख तरी होतं, नाही तर दुःख तरी होतं. मग इथे काय म्हटलंय? स्वानंद कंद, स्व आनंद कंद अशी त्याची फळ. स्व म्हणजे मीच. आनंदाचा कंद आहे. मग आता मी आनंदाचा कंद कसा आहे? वस्तू, व्यक्ती मिळो अथवा न मिळो, आतल्या प्रसन्नतेला जेव्हा धक्का लागत नाही तेव्हा त्याला आनंद म्हणतात. सुख हे वस्तूच्या असण्या नसण्यावर सुख दुःख अवलंबून आहे, पण आनंद हा वस्तूच्या असण्या नसण्यावर अवलंबून नाही. म्हणून आनंदाला कधीही धक्का लागत नाही. एक मुद्दा. याचा अर्थ काय? आनंद वाढतही नाही, आनंद घटतही नाही, आनंद गिटतही नाही, आनंद उमटतही नाही, आनंदात चढ उतार होत नाही. विषय आणि व्यक्तीमुळे आनंद कमी जास्त होत नाही, म्हणून त्याला आनंद म्हणतात. हा आनंद कुठे असतो? स्वमध्ये. कुठे आहे हा आनंद? स्वमध्ये आनंद आहे. स्वतःच म्हणजे स्वरूपातच आनंद असतो. म्हणून या आनंदाला स्वानंद शब्द वापरलेला आहे. स्वमध्ये असलेला आनंद, माझ्यात असलेला आनंद. मी मूळचा स्वानंद रूप असल्या कारणाने मी आनंदाचा कंद आहे. माझ्यापासून आनंदच निपजतो, आनंदच वाढतो, आनंदच पसरतो, आनंदच दरवळतो. मग तुम्ही असं म्हणता हो, पण आता सगळ्यांना तर असं जाणवत नाही. काही जणांना मी आलो तर आनंद होतो आणि काही जणांना मी आलो तर आनंद नाही होत. काही लोक आले तर मला आनंद होतो, काही लोक आले तर मला दुःख होतो. मग आता तुम्ही तर म्हणता की मी मूळचा स्वानंद कंद आहे. मग मी जर आनंदाचा कंद आहे तर माझ्यापासून आनंदच निपजला पाहिजे, आनंदच वाढला पाहिजे, आनंदच पसरला पाहिजे, आनंदच दरवळला पाहिजे. खरं की खोटं? हो. फुलातून जसा सुगंध दरवळतो, कारण फूल सुगंधाचं आगार आहे. आगर पण म्हणू शकतो आपण. फूल सुगंधाचा आगार आहे. साखरेतून जशी गोडीच वाढते, तसं साखर ही गोडीचा आगार आहे. मग स्वानंदतेतून कायम आनंद ओसरतो. याचा अर्थ मी स्वतः आनंदाचा कंद आहे असा निघतो. मी आनंद रूप आहे हे कळतं. हे कळण्यासाठी आनंद करण्यातील बल, क्रूरता, विक्षेपता इत्यादी दोष व चांचल्य, अभिस्थिरता इत्यादी घालून मी साधनेला शुद्धता, स्थिरता आत्मसात केली तर आनंदाचे प्रतिबिंब मला माझी साधना करताना दिसत आहे. महाराज बोला. आम्ही साधना करतो पण आमचं मनच नाही लागत. कसं लागेल? वाहत्या नदीचं पाणी आहे, कसं लागणार? त्याच्यात ते स्थिरच जर झालं नाही तर त्याच्यात आत्म्याचं प्रतिबिंब दिसेल कसं? म्हणून तुम्हाला मन लागलं नाही असं वाटतं, म्हणून मला मन लागलं नाही असं. मग त्याच्यासाठी काय करावे लागेल? या लागी तुमन आणि शुद्धमती, अनिंदकू अनन्य गती, पैरगा गौप्य ही परितया प्रती, चवळवीज तुझी. अर्जुनाचं वर्णन केलं आहे. आणि ओवी मला स्पष्ट करायची नाही, यातला एकच शब्द स्पष्ट करतो, या लागी. या लागी शब्दाचा अर्थ हा स्वानंदाचा न घटणारा अव्याहत
प्रवाह आहे. पण आता प्रवाह म्हणजे जाणे येणे असा अर्थ घेतो. इथे आलेला जात नाही. आणि खरं सांगू का, येतही नाही, कारण तो आहेच तिथे. म्हणून या लागी शब्द सांगतोय. या ओवीतले बाकीचे शब्द सांगण्याची ही वेळ नव्हे, पण या लागी सांगण्याची वेळ आहे. या लागी हा जो स्वानंदाचा न घटणारा अव्याहित आनंद घेण्यासाठी मी तीन गुणांच्या अतीत व्हायला पाहिजे. गुण माझेवर हवी न होता गुण माझे स्वाधीन असावेत. कोरोना काळामध्ये डॉक्टरला बाहेर भटकायला परवानगी होती, पण इतरांना नव्हती. याचा कारण आम्ही आत्मरूप आहोत. डॉक्टरला का बरं परवानगी होती? आरोग्य हे डॉक्टरांबरोबर निवास करत होतो म्हणून. तसा आनंद हा माझ्या बरोबर निवास करतो, म्हणून मला ही परवानगी मिळायला हवी. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी काहीच बोलणार नाही. जोपर्यंत मला आनंद मिळत नाही तोपर्यंत मी काहीच बोलणार नाही. मग आनंद मिळाल्यानंतर बोलता का हो? नाही बोलतायत. ह्याचं कारण असं की तो आनंद गुणातीत होऊन अनुभवावा लागतो. म्हणून आनंदाचं वर्णन नाही करत. गुण माझेवर हावी न होता मी गुणांच्या प्रवाहामध्ये न जाता गुणाच्या स्वाधीन न राहता गुणांवर माझी लगाम. गुणातीत तदोच्यते भगवद्गीता गुणत्रय विभाग. असा जो स्वानंद कंद असतो त्याला आनंद सकाळी किंवा दुपारी, संध्याकाळी किंवा रात्री असं काहीही नसतं. म्हणून दुसरं चरण आहे ऐसा अखंडत्वे परमानंद. पहिलं चरण आहे मी आत्मा स्वानंद कंद. दुसरा चरण आहे ऐसा अखंडत्वे परमानंद. मला सांगून ठेवलंय 1 तासाच्या वरच, 1.25 तासाच्या पलीकडे. मर्यादेत बोललात पुन्हा 1 तास बोलावं लागेल असं सांगून ठेवलाय. ऐसा अखंडत्वे परमानंद. मग आता थोडं सविस्तर वर्णन कर. असा आनंद जेव्हा सतत मिळतो, अव्याहत मिळतो, नेहमी मिळतो, सदैव राहतो, तेव्हा तो आनंद विषयावर अवलंबून असणारा नसतो. तो विषयालंबी नाही. तेव्हा त्या प्रकारच्या आनंदाला परमानंद म्हणतात. जो आनंद केव्हाही उपलब्ध असतो, ज्याच्यासाठी विषय व्यक्तींची जरूर नाही, सतत अव्याहत नेहमी जो कायम असतो त्याला परमानंद असं म्हणतात. सतत असतो म्हणून अखंडत्वे असतो. हा सर्वश्रेष्ठ आनंद आहे. ह्या आनंदासाठी सर्व मोक्षेच्छू सावीर असतात, वाट बघत. मी सुद्धा वाट बघतोय ह्या आनंदाची, वाट बघतो आहे. पण हा कधी येऊन जाईल सांगता येत नाही, कधी चाटून जाईल सांगता येत नाही. नकळत, हळूच, अलगद आणि सावकाश. काय शब्द वापरले आहेत काकांनी? नकळत, हळूच, अलगद आणि सावकाश हा आनंद शिरकाव घेतो आणि माझं जीवन कृतकृत्यच होऊन जात. नुसतं कृतकृत्य झालं म्हणजे काय होतो हो? आनंद अखंडत्वे टिकतो, आनंद सारखा राहतो, आनंद नेहमी असतो, आनंद कायम असतो. याला अव्याहत म्हणतात. हत म्हणजे मारले जाणार. नाहम हंती न हन्य. हत शब्दाचा अर्थ मारल्या जाणारा. आणि म्हणून अशा आनंदाचा मी पायिक व्हावा अशा सगळं साधकांना वाटत असतं. आणि मी झालो सुद्धा पाहिजे. नेहमी लक्षात ठेवावं की अशा आनंदाचा मी पायिक व्हावं, असं माझं जीवन शाश्वत
सारखं सारखं कटावं जावं म्हणून सगळे मुमुक्षु या मोक्षेच्या इच्छेसाठी उतावीळ असतात. कारण याच्यानंतर पुन्हा जन्म मरण नसतं. महान बंधन आहे. जन्म हे मोठं बंधन आहे. मृत्यू ही सुटण्याची साखळी आहे. म्हणून तोच परमानंद अनुभवतो जो पूर्णत्व गाठलेला असतो. आणि तेही जीवन जगत असताना अद्वैत वेदांत हा उधारीचा परमार्थ नाही, हा रोकडा व्यवहार आहे. समर्थ सांगतात रोकडा व्यवहाराची मजा. तो रोकडा व्यवहार आहे असे समर्थ म्हणतात. हे जीवन असतानाच मुक्तपणे परमानंद अनुभवी जीवन सुरू असतं पण परमानंद अनुभवत असतो. म्हणून त्याला जीवन मुक्त असं म्हणतात. जीवनमुक्ती ही आपल्या धर्मात जेवढ्या चांगल्या पद्धतीने व्यक्त झालेली आहे तेवढी अन्यत्र कुठेही नाही. मेल्यानंतर तुम्हाला मोक्ष मिळतो या म्हणण्याला अर्थ नाही. अद्वैत वेदांत शास्त्र सांगतं की जिवंतपणीच मोक्ष मिळतो. आणि म्हणून वर्णन केलाय ऐसा अखंडत्वे परमानंद. अखंडत्वे म्हणजे कायम. कायम म्हणजे नेहमी. नेहमी म्हणजे सारखा. आणि नेहमी म्हणजे कशानेही तो खंडित होत नाही. अखंडत्वे परमानंद. आता जीवनमुक्ताला नेहमी करता परमानंद मिळतो. कारण हा देह सुटल्यानंतर त्याला पुढचा जन्म नसतो. एक त्याचा संचित जळून खाक झालं असतं तो. तिसरा मुद्दा या देहामध्ये जन्माला आल्यानंतर हा देह माझा नसून अनित्य आहे. मी आनंद रूप आहे. मी नित्य स्वरूप आहे हे ज्याला कळतो तो जीवन. आणि म्हणून मग त्याला कशाचीच भरती किंवा ओहोटी राहत नाही. मी आत्मा स्वानंद कंद ऐसा अखंडत्वे परमानंद. मग आता हा कायम स्वरूपी आला. ऐसा अखंडत्वे परमानंद. आता हा आनंद सर्वात श्रेष्ठ असल्यामुळे याला परमानंद असं म्हटलं जातं. परम म्हणजे आलं सर्वश्रेष्ठ. हा परमानंद आहे. हा सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून तिसरं चरण आहे प्रत्यक्ष पदाचा हा निजबोध. स्वये गोविंद बोलिला चौथं पद आहे तिथं सांगून झालंय. प्रत्यक्ष पदाचा हा निजबोध. आता प्रत्यक्ष पद म्हणजे काय? अशी काही खुर्ची असते का हो? व्यासपीठ असतं का हो? की हेच गुरूंचं असतं का? याचं उत्तर नाही असं आहे. आम्हाला काय वाटतं गुरु म्हणजे मोठी ती लाल रंगाची ऐशारामाची खुर्ची बिर्ची असावी. काही अप्रूप नसते. अगदी प्रत्यक्ष सांगायचं झालं तर पुन्हा प्रत्यक्ष शब्द वापरला काही नसतं. ह्या परमानंदाबद्दल वर्णन करण्यासारखं काहीही नसतं. फक्त अनुभवण्यासारखं असतं. प्रत्यक्ष पद भगवंतानी प्रत्यक्ष शब्दाचं सुंदर विवेचन आजपर्यंत माझ्या ऐकण्यात आलं नाही. असं नाथ महाराजांनी याच्या आधीच्या कवीत करून दिलं. नाही तर मला हे समजावून सांगायला फार कठीण झालं असतं. परंतु ह्याच्या आधीची म्हणजे 238वी ओवी 28व्या अध्यायातली त्यात प्रत्यक्ष पदाचा अर्थ नाथ महाराजांनी करून काय म्हणतात महाराज. उसोनिया विसरांचा ठावो आठवणे विण नित्य आठव अखंड स्वरूपा भावो प्रत्यक्ष पहा हो या नाव. काय म्हणतात नाथ महाराज. उसुनी विसरांचा ठावो आठवे विण नित्य आठवो अखंड स्वरूप अनुभव प्रत्यक्ष पहावो या नाव. आत्मस्वरूपाच्या विसरण्याचा ठाव असे जे अंतःकरण त्याला पुसून ज्ञानाने बाधित करून टाकलं. आणि आत्मस्वरूपाच्या स्मरणा वाचूनही जो नित्य स्मरण अखंड स्वरूपानुभव ज्याला आहे असं प्रत्यक्ष त्याला म्हणतात. जरा शब्द कठीण आहे.
आम्हाला काय झालंय माहितीये का, व्यवहारात प्रत्यक्ष शब्द वापरायची सवय झाली. उदाहरणार्थ, मी प्रत्यक्ष तुझ्याशी बोलतो, म्हणजे तू माझ्या समोर आहे आणि मी तुझ्या समोर आहे, याला प्रत्यक्ष बोलणं असं म्हणतात. आता हा शब्द व्यवहारात वापरला जातो. व्यवहारात प्रत्यक्ष म्हणजे देह, इंद्रिय, अंतःकरण आणि मी पाहिलेला मी हा स्वतःचे डोळ्यांनी बघितला जातो. प्रत्यक्ष. इंद्रिया नेणता भोगीजे, बोला आधी झोंबीजे प्रमेयाशी, याला प्रत्यक्ष म्हणतात. याला अपरोक्ष म्हणतात. व्यवहारामध्ये प्रत्यक्ष म्हणजे इंद्रियांनी कळणारा. त्वचेनी वारा कळतो, कानानी नाद कळतो, डोळ्यांनी रूप कळतं, नाकानी गंध कळतो, जिभेनी चव कळते. मग आता आम्ही म्हणतो की आम्हाला हे प्रत्यक्ष कळलेलं आहे, पण प्रत्यक्ष म्हणजे इंद्रिय गम्य. म्हणून कोर्टामध्ये ज्याला प्रत्यक्ष म्हणजे आय विटनेस म्हणतात, त्याला परमार्थात आय विटनेस म्हणजे प्रत्यक्ष म्हणत नाही. प्रत्यक्ष हा नेहमी अपरोक्ष असतो. अनात्म वस्तूंचा नाद ठरवा. अनात्म वस्तू जी आहे त्याच्याबद्दल त्याचा ठसा नेहमी अंतःकरणामध्ये उमटवत जायचा असतो, उमटवून घ्यायचा असतो. अनात्म वस्तूचा आणि ठसा हे शब्द व्यागाचा दोष नाही का? हो आहे. समजवण्यासाठी असं सांगण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अनात्म वस्तूचा परिचय तुम्हाला देणार कसा? सगुण भगवंताचा परिचय देता येतो, निर्गुण स्वरूपाचा परिचय देता येत नाही. म्हणून अनात्म वस्तूंचा ठेसा हा नेहमी अंतःकरणामध्ये आटत चालला आहे. आणि असं असं आहे, हा उंच आहे, हा ठेंगणा आहे, हा एवढा एवढ्या रुपयांचा आहे, हे चांगलं चांगलं आहे, हे माझं आहे, हे त्याचं आहे. या सर्व गोष्टी चित्तावर पुरून ठेवलेल्या असतात, ठसून गेलेल्या असतात आणि आम्ही याला प्रत्यक्ष म्हणण्याची चूक करतो. परमार्थामध्ये याला प्रत्यक्ष संबोधत नाही. याच्या परीस अनुभवांना प्रत्यक्ष म्हटलं तर चालतं, पण जगातल्या ज्या गोष्टी मला कळतात त्या खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष नाही. स्थूल जगात देह इंद्रियाच्या सन्निकर्षातून अनुभव निर्माण होतो. स्थूल विश्वात आभासी म्हणजे खोटा, म्हणजे खऱ्या अर्थाने जगत प्रत्यक्ष असतो तसा. परंतु या आभासिकामध्ये खोट्यामध्ये रमायचं नाही आहे, कारण त्या अनुभवाला प्रत्यक्ष म्हणता येऊ शकत नाही. त्याच एखादं उदाहरण देणं हे काय आहे. सध्या उदाहरण देणं फार कठीण आहे, कारण सच्चिदानंद पदाबद्दल बोलतोय, अवीट आनंदाबद्दल बोलतो आहे, विषय व्यक्ती निरपेक्ष आनंदाबद्दल बोलतो आहे. मग सन्निकर्ष होईल कसा? सगळीकडे जर आत्माच व्याप्त आहे, सन्निकर्ष नेहमी दोन गोष्टींमध्ये होत. मी हातात हात फसवले, दोन हात आहे म्हणून फसवले. हाताने चष्मा काढला, हात आणि चष्मा वेगळा आहे म्हणून काढला. मग हे प्रत्यक्ष झालं का? नाही. याला प्रत्यक्ष खऱ्या अर्थाने म्हणत नाही. म्हणून स्थूल जगतातल्या स्थूल देहेंद्रियाच्या सन्निकर्षाला अनुभव, स्थूल विचारवाची इत्यादी जे अनुभव आहेत ते अनुभव खोटे आहेत आणि ते खऱ्या अर्थाने अप्रत्यक्ष अनुभव आहे. त्याला प्रत्यक्ष म्हणायचं नसते, पण व्यवहारात ही सवय झाली आहे, खोड आहे आम्हाला. त्या अनुभवांना प्रत्यक्ष म्हणता येऊ शकत नाही. त्याचे उदाहरणं देणं ही माझी परीक्षाच आहे. तुम्ही म्हणता अनुभव प्रत्यक्ष नाही, अनुभव खोटा आहे, द्या मग उदाहरणात. खोटा आहे म्हणताना त्या की मग खोटेपणाचं उदाहरण. आता आली की नाही माझी पंचायत, झाली की नाही माझी फजिती. म्हणजे सांगा तर कसं सांगा, आणि सांगू नका तर कळलं नाही म्हणून सांगण्याचा मी ठेका धरलाय आणि सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहे. बघूया चिंतन मांडता येतं का? तुम्ही एवढे तज्ञ अभ्यासू, तुम्हाला कळल्याशिवाय राहणार. ब्रह्मपुरीला येताना कोणीतरी प्रश्न विचारला,
आता किती वाजले विचारतात. किती वाजले हो? मी त्यांना सांगितलं 6:07:08. झालं. 6:07:08 झाले. असा कोणी प्रश्न केला, तो म्हणतो असं कसं म्हणता हो तुम्ही? नीट बघा, नीट बघा आणि मला वेळ सांगा. तेव्हा तो आपल्या इलेक्ट्रॉनिक घड्याळामध्ये पुन्हा बघतो आणि तेव्हा तो सांगतो. काय सांगतो? तो म्हणतो 6:07:10 झाली. अहो, तुम्ही 7:08 सांगितले होते, आता लगेच 10 सेकंद म्हणता. हो, तुम्ही पुन्हा प्रश्न विचारेपर्यंत 2 सेकंद निघून गेली ना हो पुढे. मग तुम्ही 6:07:08 सांगून राहिले, ते चुकीचं होतं की नाही? हो, आता ते चूक आहे, तेव्हा ते बरोबर. म्हणून परमार्थामध्ये प्रत्यक्ष हा जो शब्द आहे, हा इंद्रियातीत या अर्थाने आहे, हा अपरोक्ष अनुभूती या अर्थाने आहे. आम्ही काय करतो? संतांच्या चरित्रांना महत्व देतो आणि आपल्या जीवनाला आपण असंच ठेवतो. म्हणून किती वाजले पुढचा म्हणतो, बघूया तर खरं. 6:03 आणि 10 सेकंद झाले हो. तुम्ही आठव म्हणाल होताना, एकदा बाजूला बोलण्यात काय फायदा आहे? काहीच फायदा नाही. आणि म्हणून सेकंद पुढे वाढत राहणार, वेळ पुढे जात राहणार, सातत्याचा प्रवास होत राहणार. म्हणून आत्ता मी सांगितलेली वेळ ऐके ऐकेपर्यंत शिळी झालेली असते, जुनी झालेली असते. बंदाताईंचं वांग्याच्या भाजीचं उदाहरण लक्षात ठेवा, फार सुंदर उदाहरण आहे. फार सुंदर उदाहरण आहे. म्हणून प्रत्यक्ष पाहून सांगितलेली वेळ सुद्धा प्रत्यक्षात खऱ्याच्या कसोटीवर उतरलेली नाही. मग ते प्रत्यक्ष कसलं? आम्ही संसारामध्ये प्रत्यक्ष शब्द वापरतो, परंतु हा जो प्रत्यक्ष आहे, हा आमने सामने चक्षुर्वे सत्यम असा वापरतो. पण काही सेकंदात बदलणारं जर जग असेल, तर या जगाचा प्रत्यक्षत्वाने अनुभव येण्याची शक्यता नाही. उदाहरण दिलं मी तुम्हाला आता वेळेत. पुन्हा म्हणाल एखादं उदाहरण द्यावा, पुन्हा माझी मुश्किल होणार. बघा माझ्याकडे आता माझ्या गालबोटाला काय बोलतोय मी? आता माझ्या गालबोटाला म्हणजे काय हो? गालबोट कशाला म्हटलं? अहो, ते खरं नाहीये माझं स्वरूप. गालबोट लागलेला आहे. गालबोट कसा हो? आत्म्यावर शरीराचा गालबोट. आत्म्यावर शरीराचा गालबोट. गालबोट म्हणजे आरोप. आत्म्यावर देहाचा आरोप केला आहे आणि मग त्या देहाला तुम्ही प्रत्यक्ष म्हणणार का हो? बघूया, या दृष्टांताचा थोडासा पदर मोकळा करून बघूया. माझ्या बालपणाचा फोटो मी समोर ठेवला, त्यानंतर माझा तरुणपणीचा फोटो प्रत्यक्ष मी समोर ठेवला, त्यानंतर माझा आत्ताचा म्हणजे वयोवृद्धतेचा फोटो मी समोर ठेवला. या 3 मधला प्रत्यक्ष मी जेव्हा फोटोला पाहतो, तेव्हा फोटोतून काहीतरी शोधास तुम्ही असं तो तुम्हाला सांगतो, "अरे, मी तर किती चांगला होतो लहानपणी, मी तर किती छान होतो तरुणपणी, पण आता काय हे सगळं वेडं वाकडं विचित्र चेहरा झालेला आहे. दात पडलेले आहेत, केस गेलेले आहेत, आहेत ती पांढरी आहेत, डोळ्यावर चष्मा लागलेला आहे. मग आता हे जर बदलत आहे, तर हे प्रत्यक्ष आहे कसं म्हणायचं हो? प्रत्यक्ष आहे म्हटलं तरी तुम्ही दुसऱ्या माणसाला जाऊन घेऊन येईपर्यंत त्यातही बदल झाला. बुद्धीला पटायला आणि चटकन समजावून घ्यायला वेळ लागतो. याचं कारण असं आहे की बुद्धीमध्ये लपवण्यासारखं काहीही नाही, पटवून देण्यासारखं काही नाही. म्हणून मग प्रत्यक्ष जो शब्द आहे, हा कसा पटवून द्यायचा? 2 घर आहेत आमने सामने, मधून रस्ता जातोय. आता प्रत्यक्ष खरं आहे का असा विषय चालू. याच्यासाठी आपण वेळेचं उदाहरण घेतलं आणि आपल्या लक्षात आलं की वेळ नाही जुळणार आहे.
सांगितल्याबरोबर बदलली आहे. बालपणाचा फोटो घेतला, तरुणपणाचा फोटो घेतला, वृद्ध काळाचा फोटो घेतला, सगळेच बदल झालेले आहेत. जसं जग भर बदलत गेलं तसं हे सुद्धा बदलत. म्हणून बुद्धीला पटायला आणि पटवून घ्यायला प्रत्यक्ष शब्द जड आहे. व्यवहारातला प्रत्यक्ष म्हणतो तेव्हा ते खरं नाही आहे. परमार्थातला प्रत्यक्ष खरा आहे, पण तो अनुभवायला मी शिल्लक राहत नाही. दोन घरं आमने सामने आहेत. एक म्हणतो माझा रस्ता पूर्वेला आहे आणि दुसरा म्हणतो माझा रस्ता पश्चिमेला आहे. काय होते गडबड? दोन आमने सामने जी घर आहेत त्यातला एक म्हणतो की माझा रस्ता पूर्वेला आहे आणि दुसरा म्हणतो की माझा रस्ता पश्चिमेला आहे. आता खरं सांगायचं जर झालं तर दोघांचाही प्रत्यक्ष अनुभव आहे ना. मलाच कळून नाही राहिलं की मला तुम्हाला सांगत असताना हा प्रत्यक्ष शब्द अजून कसा सांगावा. आता एक उदाहरण आणखीन देतो की घर दोन समोर आहे आणि मध्ये रस्ता आहे आणि आमना सामना दोघं आहेत. पहिला माणूस दुसऱ्या माणसाला म्हणतो की माझ्या घरासमोर जो रस्ता आहे तो पश्चिमेला आहे आणि दुसरा माणूस म्हणतो माझ्या घरासमोरचा रस्ता पूर्वेला आहे. आता जी ह्याची पश्चिम असते ती त्याची पूर्व असते. आता प्रत्यक्ष शब्द खरा आहे का सांगा बरं. रस्ता आहे मध्ये, इकडनं हा आहे, याचं घर आहे, इकडनं याचं घर आहे. हा म्हणतो माझ्या घरासमोर पूर्वेला रस्ता आहे आणि तो म्हणतो माझ्या घरासमोर पश्चिमेला रस्ता आहे. एकाच रस्त्याला एक जण पश्चिम म्हणतो आणि एक जण पूर्व. मग संसारातलं प्रत्यक्ष खरं आहे का? नाही. संसारातलं प्रत्यक्ष खरं नाही. परस्पर विरोधी असणारे दोन प्रत्यक्ष हे खरे कसे असू शकतात? आणि म्हणून संसारातल्या सगळेच्या सगळे ठासून प्रत्यक्षपणाने जे संबोधल्या गेलं ते प्रत्यक्ष सुद्धा मिथ्या आहे. पुन्हा प्रत्यक्ष शब्दाचं उदाहरण देतो. मी गाडी चालवतो आहे, कार चालवतो आहे म्हणा, आगगाडीत बसलो आहे म्हणा, मोटरसायकल चालवतो आहे म्हणा, काही म्हणा, वेगवान गाडी चालते. आमच्या लक्षात येतं की आमच्या आजूबाजूचे झाड मागे पळत आहेत. अहो झाड तर एका जागेवर स्थिर आहे. हो तुम्ही म्हणता की मागे पळताय. अहो मी प्रत्यक्ष पाहिलं झाडे मागे जाताना. अहो झाड कसे मागे जातील सांगून दाखवा. झाड कसे मागे जातील? मी प्रत्यक्ष पाहिलं, ते प्रत्यक्ष कसं असेल? म्हणून व्यवहारातलं प्रत्यक्ष हे खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष नाही, खोट्या अर्थाने प्रत्यक्ष आहे. धूर निघाल्यानंतर त्या धुराच्या पलीकडची जी इमारत आहे ती वेडी वाकडी हलताना दिसते. इमारत हलते का? मी प्रत्यक्ष पाहिला. अहो प्रत्यक्ष कसं पाहताय? इमारत हलू शकत नाही. अहो मी प्रत्यक्ष पाहिली. हो जाऊ द्या. सूर्य पृथ्वी भोवती फिरताना त्याचं उगवणं अस्तावणं रोज पाहतो. सूर्य पूर्वेला उगवतो, सूर्य पश्चिमेला जातो. सूर्य पूर्वेहून उगवला आणि सूर्य पश्चिमेकडे गेला. मी स्वतः बघितलं एका जागेवर बसून. अहो चुकीचं आहे. सूर्य उगवतही नाही, सूर्य अस्तालाही जात नाही. पृथ्वी फिरते. हो ती सूर्याभोवती फिरत असताना मला कधी सूर्य दिसतो तेव्हा उगवलेला दिसतो, कधी तो अस्ताचलाला झालेला दिसतो. अहो मी प्रत्यक्ष पाहिलं. हो पृथ्वी हलत नव्हती. हे जरी खरं असलं वाटत असलं, प्रत्यक्ष आहे असं वाटलं तरी ते प्रत्यक्ष नाही. प्रत्यक्षात सूर्य हालतच नाही. प्रत्यक्षात पृथ्वी फिरते, पण आम्हाला ते खरं वाटत. म्हणून
आम्हाला परमार्थातलं प्रत्यक्ष लवकर पटत नाही. म्हणून या ठिकाणी प्रत्यक्ष शब्दाचा अर्थ नाथ महाराजांनी फार सुंदर दिला. वरच्या ओवीत कुसुनिया विसरांचा ठावो, आठवे वीण नित्य आठवो, अखंड स्वरूपानुभवो, प्रत्यक्ष पहा हो या नावो. प्रत्यक्ष शब्दाची व्याख्या नाथ महाराजांनी केली. आणि हे ज्या वेळेला माझ्या लक्षात येतं तेव्हा परमार्थातलं प्रत्यक्ष प्रत्यक्षात सत्य आहे, व्यवहारातलं प्रत्यक्ष प्रत्यक्षात प्रत्यक्ष नाही. म्हणून आत्मा जो आहे ना तो आत्मा प्रत्यक्ष आहे, म्हणून देह आहे असं जाणवतो. सूर्य उगवला नसताना गेला असं वाटतं. सूर्य आहे म्हणून पृथ्वी फिरते आहे हो. सूर्य आहे म्हणून जीवन आहे, नाही तर जीवन राहिलं नसतं हो. आम्हाला उलटच वाटतं. आत्मा प्रत्यक्ष आहे म्हणून देह आहे असं जाणवतं. ब्रह्म प्रत्यक्ष आहे म्हणून जगत आहे असं जाणवतं. या जाणवण्यात जोपर्यंत अंतःकरण आहे तोपर्यंत प्रत्यक्ष शब्द प्रत्यक्षात येण्याची शक्यताच नाही. जोपर्यंत मला हे कळत नाही तोपर्यंत मला प्रत्यक्ष शब्द कळला नाही. कुसुनिया विसरांचा ठावो, आठवणे वीण नित्य आठवो, अखंड स्वरूप अनुभव, प्रत्यक्ष या नाव. अंतःकरणावर म्हणजे चित्तावर भूतकाळातली कल्पना आणि भविष्य काळातलं मनोराज्य यांच्या संकल्प विकल्पाचे ठसे स्मृती रूपाने घट्ट उमटलेले असतात. ते मिटवले पाहिजे. कुसोनिया आता मिटवणार कसे हो? चित्तावर झालेले त्यांना मिथ्यत्वाचा दर्जा द्यायचा. उदाहरणार्थ घरामध्ये आई स्वतःच्या मुलीला सांभाळते, मुलगी तिच्या बाहुलीला सांभाळते. बाहुलीला आई सत्यत्व देते, किती छान बाहुली आहे ग, किती सुंदर बाहुली आहे ग, आता बाहुली झोपते आहे बघ बघ, बाहुलीने डोळे बंद केले असं म्हणून बाहुलीला थापडते, तर मुलगी पण झोपते. आता व्यवहारातलं प्रत्यक्ष तिला खरं वाटतं म्हणून ती झोपते. आता आम्हाला याला हे मिथ्या आहे हे समजून घेतलं पाहिजे. मग ते साधकांनी शिकून घ्यायचं. कसं हे मिथ्या आहे हे स्मृती पटलावर कसं पुसायचं. विवेकाने ते मिथ्या आहे ठरवलं की विषय संपला. मुलगी झोपल्यानंतर तिची बाहुली आई कुठे ठेवून देते? खेळण्याच्या टबामध्ये फेकून पण देते, पण मुलगी असताना तिच्या हातात देते बरोबर. म्हणून पुसोनिया मिथ्यत्वाचा दर्जा देण्याची जी कला त्याला पुसोनिया असं म्हणतात. ती साधकाने शिकून घेतली पाहिजे आणि ती गुरूंकडनं विकसित करून घेतली. विकसित मला करायची, घ्यायची आहे गुरुकडून, तो ते श्री गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. घडणाऱ्या घटनातील अकर्तृत्व, असंगत्व, अनित्यत्व जाणून तरंगाचा दर्जा देऊन जलरूपी सृष्टी बघावी. म्हणजे काय? समुद्रावरचा फेस बघण्याच्या मागे लागू नये, लाटा बघण्याच्या मागे लागू नये, तरंग बघण्याच्या मागे लागू नये, पाणी बघावं. प्रत्यक्ष घटनांना अध्यस्थाचा म्हणजे वस्तुप्रभेचा दर्जा देऊन विचाराने अधिष्ठान ही संकल्पना दृढ म्हणजे घट्ट करावयाची आहे. घडलेल्या घटनांना प्रारब्ध ठरवून ते पूर्व कर्मांची मुळे घडलं आहे हे निश्चितपणे जाणावं. काय आहे? बुद्धी कर्मानुसार. ज्यामुळे पाण्यातील तरंग, लाटा, बुडबुडे हे कल्पित आहेत, नश्वर आहेत, भासमान आहेत, औट घटकेच राज्य आहे. त्याप्रमाणे माझा देह सुद्धा औट घटकेचा राजा आहे. माझ्या देह संबंधित नातलग सुद्धा औट घटकेचे आहे. याला म्हणतात कुसोनिया विसरांचा ठाव. यामुळे आठव झाला पांडुरंग. आठवण सरली, आठवण ही पांडुरंग रूप आणि आठवत नाही तेही पांडुरंग रूप. मस्त स्मृती ज्ञान मपोहनमच. ज्ञान हे स्मृती ही माझ्या आत्मस्वरूप अधिष्ठानावर आहे. हे जर एकदा लक्षात आलं
तर मग माझं काम जमलं. आणि त्याला म्हणतात, काय म्हणतात, आठवणे विण नित्य आठव. काय म्हणतात, आठवणे विण नित्य आठवण. आठवण सरली आणि आठवत नाही, दोन्ही गोष्टी मिथ्या आहे. अध्यस्त अधिष्ठान रूप असल्यामुळे अध्यस्थातात अभाव असेल तर त्याला अधिष्ठान तरी का म्हणून म्हणायचे, अध्यस्थच नाही तर अधिष्ठानाला अधिष्ठान का म्हणायचं. रस्त्यावर म्हशीची दोरी पडली होती. आता असं वाटलं संध्याकाळी मंद अंधकार आहे, साप आहे. टॉर्च मारून पाहिलं तर लक्षात आलं, अरे साप कशाचा, इथं दोरी आहे. दोरी ही सर्पाचा अधिष्ठान आहे. रज्जू हे सर्पाचा अधिष्ठान आहे. सर्प हा रज्जूवरचा अध्यस्त आहे. पण आता टॉर्च मारल्यावर कळलं की ही तर रज्जू आहे. पटकन ती दोरी घेतली, त्यांनी म्हैस बांधली. आता म्हशीला साप चावेल का हो? नाही. अधिष्ठान दृष्टी तयार झाल्यानंतर अध्यस्त अधिष्ठान रूप होऊन जात. याचा अर्थ आठव आणि नाठव दोन्ही आत्मरूप झाल्या. विषय जड आहे म्हणून काळजीपूर्वक समजावून घ्यावं लागतं. बुद्धीला झिंजण्या येणार, त्याला पर्याय नाही. ज्याचं आठवण न करता तो असतोच त्याला अखंड स्वरूपानुभव असं म्हणतात. स्वरूपानुभवात आठवण करावी लागत नाही. ज्याचे कधी तुकडे म्हणजे खंड म्हणजे विभाग पडत नाही, तो अखंड असतो. काय वाक्य आहे बघा, ओवीतलं वाक्य बघा, अखंड स्वरूपानुभव. स्वरूपानुभव अखंड का असतो? का बरं त्याला अखंड असं म्हणतात? त्याच्यात खंड नसतात. देशामध्ये खंड शक्य आहे, कालामध्ये खंड शक्य आहे, वस्तूमध्ये खंड शक्य आहे. पण आत्मस्वरूपामध्ये खंड शक्य नसल्यामुळे आत्मस्वरूप अखंड आहे. आता 2 वाजले. काय, किती वाजले? 2 वाजून 2 सेकंद झाले. म्हणजे काल खंडला ना, काल पुढे सरकला. म्हणून कालामध्ये खंडितता आहे, देशामध्ये म्हणजे ठिकाणामध्ये खंडितता आहे, वस्तूमध्ये खंडितता आहे. आत्ता ताजमहाल आग्र्यात आहे म्हणून तो आपल्या ब्रह्मपुरीत नाही. वस्तूमध्ये अखंडितता असू शकत नाही, देशामध्ये अखंडितता असू शकत नाही. जिथे आग्रा आहे तिथे ब्रह्मपुरी राहणार नाही, जिथे ब्रह्मपुरी आहे तिथे आग्रा राहणार नाही. आता देश झालं, काल झालं, मग आता देशही नाही आणि कालही नाही. मग आता काय झालं, वस्तू पण नाही. म्हणून स्वरूपानुभव देश काल वस्तूच्या अतीत आहे. त्वम कालत्रयातीत, त्वम देहत्रयातीत म्हणजे वस्तू. प्रत्यक्ष शब्दाचं तंतोतंत वर्णन असं असतं. ते प्रत्यक्ष अनुभवास येतं आणि अनुभवल्यानंतर सांगता येत नाही, त्याला प्रत्यक्ष म्हणतात. म्हणून नाथ महाराज या ठिकाणी म्हणून राहिले, प्रत्यक्ष पहा हो या ना. काय म्हणतात, प्रत्यक्ष पहा हो या ना भो. या स्वानंद कंद आत्मा मी आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर इंद्रियातीत अनुभव घ्यायला हवा. म्हणून ते मी आहे असा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो. दुसऱ्या कुठल्याच पद्धतीने प्रत्यक्ष अनुभव घेता येत नाही. हा पेन आहे, या पेनचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला का? डोळ्यांनी पेन पाहिला, हाताने पेन धरला. आता डोळे बंद केले तर मला याचा अनुभव येतोय का? नाही. म्हणजे डोळे उघडे असताना आलेला अनुभवही खरा नाही आणि डोळे बंद असलेला न आलेला अनुभवही खरा नाही. म्हणून व्यवहारातलं प्रत्यक्ष खोटं. मग आत्मा प्रत्यक्ष आहे, अवयव रहित आहे, इंद्रियातीत आहे, अखंड आहे आणि आनंदाचा कंद आहे. तो आत्मा स्वानंदाचा कंद आहे, तो मी आहे. अखंडत्वानी आनंद दरवळतो, आनंद अनुभवाला मिळतो. आणि असं जेव्हा कळतं त्यावेळेला हा मिळवायचा नसतो, म्हणून मूळचाच असतो.
म्हणून आनंदाचा कंद. बघा आता सगळे चरण एकमेकाशी कसे जुळले आहेत. मी आत्मा स्वानंद कंद, पहिला चरण. ऐसा अखंडत्वे परमानंद, दुसरा चरण. प्रत्यक्ष पदाचा हा निजबोध, तिसरा चरण. स्वये गोविंद बोलिला, हा चौथा चरण. मग आता मी मूळचा आनंद रूप असल्यामुळे मला भगवंताने प्रत्यक्ष गोविंदाने सांगितलं. हो, आता तर माझा विश्वास बसला पाहिजे. गोविंदाच्या शब्दावर विश्वास नाही बसणार. बसवून घेतला पाहिजे, बसवून घेतला पाहिजे. आणि तो जो आहे प्रत्यक्ष बोध, तो मी आहे असा, त्याला निजबोध असं म्हणतात. निजबोधच का म्हटलं हा प्रश्न एकदा सोडवून बघूया. म्हणजे ही ओवी पूर्णपणे सुटते. निज म्हणजे तो जन्मलाच नाही. का बरं नाही जन्मला? अहो कसा जन्मेल? तो आधीपासून आहेच की. जे आधीपासून आहे ते जन्माला येईल कसं? नदीवर पूल बांधायचा आहे. आता नदीवरून पलीकडे पार जाण्यासाठी रस्ता नाही म्हणून पूल बांधला, म्हणजे पुलाचा जन्म झाला, पुलाची उत्पत्ती झाली. म्हणजे जमीन तर आधीपासून आहेच की नाही. तुम्ही जमीन बांधली का? नाही. तसा आत्मा आधीपासून आहे. आता जमीन ही पंचभौतिक आहे, नश्वर आहे असा अर्थ घ्यायचा नाही, कारण दृष्टांत एकदेशीय असतो. जो जन्मला नाही तो आधीपासून आहे, वस्तू निरपेक्ष आहे, म्हणजे सतरूप आहे, म्हणून निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, म्हणून तो उत्पद्य नाही. म्हणून त्याला निही म्हणजे नाही आणि ज म्हणजे जन्म. त्याला जन्म नाही म्हणून त्याला अजन्म असं म्हणतात. त्याला जन्म नाही म्हणून त्याला मरणही नाही, म्हणून त्याला अमरही असं म्हणतात. म्हणून त्याला अजयही म्हणतात, त्याला अमरही म्हणतात. मी जन्मलो नाही, असा मी मरणारही नाही, असा मी सुखदुःखाच्या बंधनातही नाही, असा मी असल्याने माझा आनंद घटत नाही, म्हणून मी स्वानंद कंद आहे. स्वरूपानंदाचं मूळ जे कंद त्याला स्वानंद कंद असं म्हणतात. तो आनंद स्वानंद कंद मी आहे, हा ठाम निश्चय माझा झाला पाहिजे. कारण ओवी शांती ब्रह्मनाथ महाराजांनी लिहिली आहे आणि सांगितलं प्रत्यक्ष परमेश्वर गोपालकृष्णाने स्वये गोविंद बोलिला. हा ठाम निश्चय, की अखंड जाण, हा निजबोध, मी मूळचाच ब्रह्मरूप आहे, हा जाणीवपूर्वक निश्चय म्हणजे निजबोध. या बोधाची जाणीवही निघून जाते, बोध जसाच्या तसा उरतो. बोधाची जाणीव निघून जाते पण बोध उरतो. आता बोधाची जाणीव निघून जाते आणि बोध तेवढा उरतो, ही त्या बोधाला आलेली सहजता आहे. ही सहजावस्था ऐशी, तिची ही ऐशी तैशी, तीही न पडो माशी आनंद भोजनी, ती ना इंद्रियांना कळत ना अंतःकरणाला जाणवत. ती जी बोधावस्था आहे त्याला निजबोध अवस्था असं म्हणतात. त्याला इंद्रिया नेणता बोधी असं म्हणतात. त्याला बोला बोला आधी झोंबीजे असं म्हणतात. या अनुभवात सातत्याने आणि सहजतेने असणं भगवंताला अभिप्रेत आहे. म्हणून भगवंत सांगितलं स्वये गोविंद बोल. भगवंताचं हे अनमोल वचन शांती ब्रह्म श्री नाथ महाराजांनी आपल्या पुढे ओवीबद्ध करून ठेवलं, टिपून ठेवलं. हे आपल्यावर अनंत उपकार आहे. आणि ह्या उपकारात भर अशी पडली की ब्रह्मपुरीच्या लोकांनी सुद्धा ही ओवी घेण्यासाठी आम्हाला बाध्य केलं. त्यांच्या प्रेमाने आम्हाला ही ओवी घ्यावी लागली. आदरणीय सविताताई खरवडे त्यांनी सांगितलं की नाही डॉक्टर तुम्हाला ही ओवीच घ्यायची आहे. हरकत नाही, त्यांची आज्ञा शिरोधार्य मानून मी ती ओवी घेतली आणि सांगितलं की ज्ञानपर ओवीच फक्त छान घेता येतं असातला काही भाग नाही, कारण भक्ती आणि ज्ञान हा अभेद आहे. त्यांचा अनुभवही अभेद आहे. भक्तीपर ओवी सुद्धा एवढीच छान सांगताय. कसदार मांडता येईल, भक्ती कसदार आहे, ज्ञान दमदार आहे.
खासदार आणि दमदार यांच्यामध्ये भेद नाही, समजण्याच्या दृष्टीने सांगितला. म्हणून भगवंतानी याचा उद्धृत केलेला आहे, त्वये गोविंद बोलिला. आणि ते आम्हाला आमच्या चित्तावर टिपायचं आहे. कसं टिपायचं आहे? अनुभवातून टिपायचं आहे. या अनुभवासाठी आदरणीय सविताताईंनी चातुर्मास उत्सव समिती स्थापन करून सगळ्यांच्या चित्तामध्ये नाथ महाराजांच्या विचारांचे ठसे उमटवण्याचा ठसवलाय. असं जे ठरवलं ते ठसे आम्हाला ठसवून घेण्याची जबाबदारी आमची आहे आणि ते ठसवून सांगण्याची जबाबदारी वक्त्याची आहे. असे ठसवलेले ठसे हे मरणाच्या क्षणापर्यंत मिटता कामा नये, कारण ते भगवंताचं बहुमोल वचन आहे आणि संतांनी नेमकं निवडून काढलेलं अत्यंत मोलाचं वचन आहे. असं वचन परमपूज्य शांती ब्रह्म नाथ महाराजांनी आपल्या समोर प्रदान केलं, ज्यामुळे आपलं सगळ्यांचं कल्याण होईल. परमपूज्य डॉक्टर काका यांच्या शुभाशीर्वादामुळे या उत्सवामध्ये मला ऑनलाईन सहभागी होता आला, मला हा विषय मांडता आला आणि कविताताई खरवडे आणि आपण ब्रह्मपुरीचे चातुर्मास समितीच्या श्रोतृवंदांमुळे मला तो सांगण्यासाठी उत्साह निर्माण झाला. आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि परमपूज्य डॉक्टर काकांना वंदन करून थांबतो. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. मी आत्मा आनंद घन ऐसा अखंडत्वे परमानंद, प्रत्यक्ष पदाचा हा निजबोध, स्वये गोविंद बोलना. आदरणीय हरिभक्तपरायण डॉक्टर सुनील नारायणराव लोले सर यांनी ही ओवी आम्हास आपल्या अत्यंत साध्या शब्दांमध्ये समजावून सांगितली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. तसेच सर्व श्रोत्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. जय जय रघुवीर समर्थ.